आज आपण चटपटीत आणि कुरकुरीत सोया चंकची रेसिपी पाहूया. तर त्यासाठी वाटीभर सोयाबीन 15 मिनिटापूर्वी छान भिजत ठेवली होती. सोयाबीन छान भिजली आहे, त्याच्यातील पाणी आपल्याला पिळून काढायचं आहे. यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया. वाटीभर दही घेतलं, त्याच्यात छान अशा गाठी मोडून घ्यायचे. त्यातच काही मसाले टाकायचे आहे. लाल मिरची पावडर, हळद पावडर, धने जिरे पावडर, थोडासा गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा आपल्याला यामध्ये टाकायचे आहे लसूण अद्रकची पेस्ट. सर्व जिन्नस छान व्यवस्थित एकजीव करायचं. पिळून घेतलेली सोयाबीन आपल्याला यामध्ये घालायची आहे. व्यवस्थित मिक्स करून यामध्ये सुरुवातीला 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचे आहे. व्यवस्थित मिक्स करायचं. आवश्यकता लागली तर थोडं कॉर्नफ्लॉवर तुम्ही यामध्ये घालू शकता. 5 मिनिटं झाकून ठेवायचं. 5 मिनिटांनंतर लगेचच मीडियम गरम तेलामध्ये आपल्याला हे कुरकुरीत होईपर्यंत छान असे तळून घ्यायचे आहे. डिटेलमध्ये रेसिपी मी अश्विनी अन्नपूर्णा किचन या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहे, तर चॅनलला सुद्धा नक्की भेट द्या. छान व्यवस्थित तळून झालेले आहे. यावरून थोडासा चाट मसाला किंवा पेरी पेरी मसाला टाकायचा. शेजवान चटणी, टोमॅटो सॉस किंवा जेवणासोबत तुम्ही हे तोंडी